काँग्रेस पक्षाच्या वतीने आज बुलढाणा शहरातून जो आहे हा आसूळ मोर्चा या ठिकाणी काढलेला आपण बघू शकताय। या आसूळ मोर्चामध्ये या ज्या बाईक आहेत त्या बाईक या रोडगाडीवर ठेवण्यात आलेल्या आहेत आणि ते लोटत या जिल्हाधिकारी कार्यालयावर नेणार आहेत। त्याचबरोबर आसूळ जो आहे तो आसूळ या एका शेतकऱ्याच्या हातात या ठिकाणी दिसतोय आणि आसूळ जो आहे तो फिरवला जात आहे। त्याचबरोबर मोठ्या संख्येने जे आहे ते बैलगाडी देखील या ठिकाणी बघायला मिळते आणि या आसूळ मोर्चाचे नेतृत्व जे आहे महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मोर्चा जो आहे तो निघालेला आहे। आपण बघू शकताय या ठिकाणी पारंपरिक वेशभूषा घालून आदिवासी बांधव देखील या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि जिल्ह्यातील नेते मंडळी देखील या आसूळ मोर्चात सहभागी झालेले आपल्याला बघायला मिळतात। सोबतच मोठमोठे जे फलक आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे आजचे दिन कहा गए पेट्रोल डिझेलचे दरवाढ झालेले आहेत। यासह विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळल्या जात असल्याचं देखील या ठिकाणी बोललं जात आहे किंवा त्याचे जे फलक जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत। शेतकरी विरोधी सरकार हा यासह इतरही फलक जे आहेत ते शेतकऱ्यांच्या हातात या ठिकाणी फलक बघायला मिळतात आणि मोठ्या संख्येनं काँग्रेस प्रदेश अध्यक्ष यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघालेला आहे आणि पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। परंतु आता हा मोर्चा काढल्यानंतर देखील या पेट्रोल डिझेलची जी दरवाढ आहे ती कमी होईल का आणि नीटचे जे पेपर फुटलेले आहेत यासाठी देखील या विरोधात देखील हा मोर्चा आहे। तर आता होऊ घातलेले नीटचे एक्झाम हे पारदर्शक होतील का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून आहे। आता पुन्हा होणार आहे ते यंत्रणा शासकीय यंत्रणा राहिलेली नाही, यंत्रणा विस्कळीत झालेली आहे, परिस्थिती कोलमडलेली आहे आणि कलेक्टरचं काम करत नाही, तहसीलदारचं करत नाही, एसपीचं करत नाही। आता थेट आर्मी आणून हवेतून पेपर आणणार आहे म्हणजे सरकारने आपला पराभव मान्य केलेला आहे आणि जे 71 वेळा पेपर फुटले ते 72 वेळेस का फुटणार नाही अशा प्रकारचा देखील प्रतिप्रश्न या निमित्त आमचा सरकारला आहे। मुळात भ्रष्टाचार करण्याकरता पेपर लीक भारतीय जनता पक्ष करत आहे आणि सगळ्यात जास्ती विद्यार्थी कोट्याला असतात आणि कोट्याचे जे खासदार आहेत ते संसदेचे लोकसभेचे आज आसूळ मोर्चा काढण्यात आलाय काँग्रेस। भारत देशातला सर्वसामान्य नागरिक मुळात नागरिकच आज अत्यंत परेशान आहे, वास्तविक पाहता बेहाल आहे। युवकांना रोजगार नाही, परीक्षार्थी जे विद्यार्थी आहेत ते पेपर लीक होतात आहे, शेतमालाला भाव नाही, महिला सुरक्षित नाही, महागाई वाढलेली आहे आणि या सर्व गोष्टीला भारतीय जनता पक्षाचं केंद्रातलं आणि राज्यातलं सरकारला जबाबदार आहे। म्हणून सातत्याने महाराष्ट्रात मोर्चे निघत आहेत। जनतेचा आक्रोश या आसूळ मोर्चाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आणि सरकारने लवकरात लवकर वठणीवर यावं, सरकारनं त्यांची दिलेली आश्वासनं जे आहेत ते पूर्ण करावे आणि महागाई नियंत्रणात आणावी, महिलांची सुरक्षितता ठेवावी, विद्यार्थ्यांची सुरक्षितता ठेवावी आणि तरुणांना रोजगार द्यावे। आज महागाईमुळे होरपळली जात आहे। या देशामध्ये ही महागाई जी आणली आहे ती मोदी सरकारने आणलेली आहे। आज देशामध्ये पेट्रोल डिझेल गॅसपासून सगळ्या गोष्टींचा तुटवडा निर्माण झालेला आहे। हा कुणामुळे झाला आहे? हा मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे झालेला आहे। मोदी इकडे सांगतात पेट्रोल वाचवा, डिझेल वाचवा, तेल वाचवा। ही दुर्दैवी वेळ देशावर आणलेली आहे ती पंतप्रधान मोदींनी आणलेली आहे। या सरकारच्या विरोधात आज हजारो लोक रस्त्यावर उतरलेले आहेत। ते कशाने आले? इथं पत्रकार विचारतात की ते गाडीने आले, कसे आले? त्यांनी पायी यावं असं वाटत होतं तुम्हाला? बिलकुल नाही। माझं तर म्हणणं आहे काय हरकत नाही, गाडीने आणले तरी कशामुळे आले?
ते रोष व्यक्त करायला आलेत की आज डिझेल पेट्रोलचा तुटवडा देशामध्ये निर्माण झालाय, तो मोदीमुळे झालाय आणि त्या मोदीच्या विरोधात, त्या भाजप सरकारच्या विरोधात आज हा मोर्चा होता, हे आंदोलन होतं. लोकांचा रोष या आसूड मोर्चाच्या माध्यमातून बाहेर निघलाय आणि निश्चित हा आसूडाचा वळ या भाजप सरकारच्या पाठीवर उमटल्याशिवाय राहणार नाही. मोदी फडणवीस पासून या सगळ्यांना हा देश सोडून जावं लागणार आहे एक दिवस. हा प्रचंड रोष या जनतेला कॉकरोच म्हणणाऱ्या या सरकारच्या विरोधातला हा रोष आहे आणि निश्चित ही परिस्थिती ज्या सरकारने आणली आहे तिचा आम्ही धिक्कार करतोय, तिचा आम्ही निषेध करतोय. आणि मोदी म्हणताय की पेट्रोल डिझेल कमी प्रमाणात वापरा, तुम्ही त्यांचं आव्हान मानत नाही? नाही, निश्चित आम्ही उलट त्या विरोधात आहोत की ही परिस्थिती ज्या सरकारने आणली आहे त्या सरकारने सुरुवात केली पाहिजे. पहिले त्यांनी हे पहिले पाळलं पाहिजे. ते परिस्थिती निर्माण करतील आणि देशाच्या जनतेला सांगतील त्याग करायला, बिलकुल चालणार नाही. पहिले सरकारने त्याग केला पाहिजे. सरकारच्या पंतप्रधानांनी, सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी, सरकारच्या सगळ्या मंत्र्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पहिले त्याग केला पाहिजे, नंतर जनतेला आव्हान करावं त्यांनी. आपण जेव्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाले होते तेव्हा काँग्रेसच्या खात्यात 50 लाख रुपये होते आणि नंतर ते कुठे गेले हे माहीत नाही, असा आरोप जे आहे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाषणात केलेला आहे. तो 50 लाख कुठे गेले? ते निश्चित मी ज्यावेळेस जिल्हाध्यक्ष झालो त्यावेळेस खात्यामध्ये पैसे नव्हते. आज मी जिल्हाध्यक्षपद सोडून जेव्हा चालतोय तेव्हा जवळपास 40 लाख रुपये या खात्यामध्ये आज पुन्हा जमा झालेत. कदाचित महाराष्ट्रभरातलं, देशभरातलं ही एकमेव जिल्हा काँग्रेस असावी जिच्या खात्यामध्ये 40 लाख रुपये आहेत. आधीचे पैसे पण असेच कार्यकर्त्यांनी जमा केले होते, ते कुठे गेले याचा शोध प्रदेश काँग्रेस घेत आहे, AICC घेत आहे. म्हणजे प्रदेश अध्यक्ष खोटं बोलले का? नाही, घेत आहेत ना, त्याचा शोध घेत आहेत ते. कोणाच्या कार्यकाळातले होते ते? माझ्या आधीच्या जिल्हाध्यक्षांच्या कार्यकाळात हे पैसे जमा झालेले होते. तुमच्या आधीच्या जिल्ह्यात आधीचे जिल्हाध्यक्ष आता जे सत्ताधारी पक्षामध्ये गेलेले आहेत ते होते. त्यांचं नाव पण मला घ्यायची इच्छा नाही, कारण आता त्याचा शोध जो आहे तो प्रदेश काँग्रेस घेत आहे. मुकुल वासनिक समर्थक आहे ते. कोण आहे? ओके, काँग्रेस पक्षाचा विजय असो. आज या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या हितासाठी या ठिकाणी आसूड मोर्चाचं आयोजन आपण या ठिकाणी केलं होतं. आपण पाहिलं असेल या ठिकाणी 15 दिवसापासून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी डिझेल त्या ठिकाणी मिळत नाही. शेतकऱ्यांच्या 15 दिवसावर पेरणी आली, खताची जी दरवाढ झालेली आहे भरमसाठ, ती दरवाढ त्या ठिकाणी कमी झाली पाहिजेत. त्याचबरोबर नीटच्या परीक्षेमध्ये असंख्य लाखो विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी नुकसान झालं, परंतु आजही त्या ठिकाणी जे शिक्षण मंत्री असेल, जे जबाबदार लोक आहेत ते मोकाट त्या ठिकाणी फिरून राहिलेले आहेत, त्यांचासुद्धा त्या ठिकाणी राजीनामा झाला पाहिजे. शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे प्रामुख्यानं, ती कर्जमाफी या सरकारने अटी आणि शर्तीच्या अटी ठेवून त्या ठिकाणी ती कर्जमाफी होऊ घातलेली आहे. आमचं म्हणणं आहे की या 30 तारखेपर्यंत, कारण 30 जून सांगितलं सरकारने, 30 जूनपर्यंत पेरण्या होतील. पेरण्या झाल्यानंतर जर समजा त्या ठिकाणी कर्जमाफी झाली तर शेतकऱ्यांना, नवीन शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्ज उपलब्ध त्या ठिकाणी कधी होईल. आणि म्हणून प्रामुख्यानं आमचं म्हणणं आहे की या 8 दिवसामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी, संपूर्ण कर्जमाफी त्या ठिकाणी झाली पाहिजे. कोणतीही अट त्या ठिकाणी राहिली नाही पाहिजे. बिना अट शेतकऱ्याला 7/12 ताबडतोब त्या ठिकाणी कोरा करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना नवीन कर्जाची तरतूद या 15 दिवसामध्ये शासनाने करावी, अशा प्रकारच्यासाठी हा मोर्चा, आसूड मोर्चा आपण या ठिकाणी केलेला होता. काँग्रेसच्या वतीने आज आसूड मोर्चा जो आहे तो निघणार आहे आणि गर्दे वाचनालय या ठिकाणी एक सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मोठ्या संख्येनं जे आहेत कार्यकर्ते, पदाधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण सोबतच या ठिकाणी बघू शकताय गाढवं देखील या मोर्चामध्ये असणार आहेत. गाढवांची देखील या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे आणि या गाढवांवर लिहिलेलं आहे शेतकरी वाचवा, देश वाचवा. त्याचबरोबर आजचे दिन कुठे गेले, पेट्रोलचे भाव आभाळाला गेले आहेत, असे फलक जे आहेत या गाढवांवर लावण्यात आलेले आहेत. सोबतच सिलेंडर असेल, सिलेंडर देखील या ठिकाणी त्याचं प्रतिकात्मक या ठिकाणी दाखवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारे सरकार, हाय हाय अशा घोषणांचा बॅनर देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. हे गाढवं आहेत,
या गाढवांच्या पाठीवर हे असे फलक जे आहेत ते लावण्यात आलेले आहे आणि मोठ्या संख्येनं जे आहेत नागरिक जे आहेत शेतकरी असतील तर काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते असतील हे मोठ्या संख्येनं जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। या मोर्चामध्ये आता काही वेळातच हा जो मोर्चा आहे हा या गर्दे वाचनालयाच्या या जागेवरून निघणार असून हा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकणार आहे। मोठ्या संख्येनं जे आहेत पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचले असून आपला आवाज जो आहे तो आता शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे।